श्री स्वामी समर्थ. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे. तर आजची व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आमच्या अंगणातील सगळ्या झाडांची ओळख करून देणार आहे आणि व्हिडिओ दाखवणार आहे. तर माझ्या व्हिडिओला कनेक्ट राहा. तर हे झेंडूचं आणि सुपारीचं झाड तर तुम्हाला माहितीच आहे. हे व्हाईट कलरचं गोकर्णीचं झाड आहे आणि हे वेल आहे ना खूप वाढत असते. जेवढं कटिंग करेन तेवढं वाढतं आहे. तर हे निळ्या कलरचं गोकर्णाचं झाड आहे. गुलाबाच्या झाडाच्या कुंडीमध्ये पुदिन्याचं पण मी रोप लावलं होतं आणि ते खूप मस्त प्रकारे उगवलेलं आहे. उन्हाळा आहे त्यामुळे पुदिना तर येतोच. त्याचबरोबर गुलाबाच्या झाडाला पण गुच्छ गुलाब येतात. ते रोजचे रोज पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत गुलाबाची. एकाच झाडाची ही सगळी फुलं आहेत. त्याचबरोबर ती आम्ही गणेश वेलाची झाड लावलेले. गणेश वेलही खूप सुंदर आलेलं आहे. आणि जास्वंद 4 प्रकारचे आहेत. मी तुम्हाला आधीमध्ये सगळ्या जास्वंदाची फुलं दाखवलेली आहेत. तर हे बारकच जास्वंदाचं झाड आहे. ते खाली आम्ही जमिनीत लावलेलं आहे. त्यामुळे ते खूप छान मोठं झालेलं आहे आणि खूप छान फुलं येतात त्याला. इकडं झोका खेळत होता. आणि हे केवडाचं फुल आहे. तर त्याच्या ह्या कळ्या आलेल्या आहेत. दुसरं हे झाड आहे ते लिंबू आहे. लिंब लागलेले आहेत छोटी छोटी, पाहू शकता तुम्ही. उन्हाळ्यामुळे हे झाड छान फुटलं आहे आत्ता सध्याला तरी. हे आहे पेरूचं झाड. पेरूचं झाड पण आणल्यापासून छान म्हणजे येतं आहे ते. आणि हे कढीपत्त्याचं झाडही उन्हाळ्यात फुटतं, त्याला पाणी जास्त लागत नाही आहे. त्याचबरोबर ते अजून एक झाड आहे ह्याच्यामध्येच, ते आहे पारिजातकाचं. तर पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. 2 झाडं अशी होती की ती अशी पार पूर्ण जळाली होती की ते येतील की नाही याची शक्यता कमी होती. पण ती झाडं उगवून आलेली आहेत आणि खूप छान उमलतं ते. जवळपास 5-6 महिने ते वाळून गेलेली होती आणि ते पावसाळ्यामध्ये छान असे उगवलेले आहेत. हा प्राजक्ताचं झाड आहे, पारिजातकाचं आणि पारिजातकाचं पण पूर्ण झाड जळून गेलेलं आणि ते पूर्ण उमलून आलेलं आहे. पाहू शकता त्याला कळ्या पण येतात, ते रोजच्या फुलंही येतात. हे पारिजातकाचं झाड आहे. आणि वरती जे झाड आहे ना जाईजुईचं ते पण. आणि हे डाळिंबाचं झाड आहे. डाळिंबाच्या झाडामध्येच गणेशवेल होता. तर देवाला तरी काय जायचं नाही आहे, म्हटलं चला गणपती बाप्पाचं एक व्हिडिओ आला होता तुमच्याबरोबर शेअर करूयात म्हटलेलं. तर त्याचबरोबर ती पार्लरमध्ये ना मी फर्स्ट टाईम फेस वॅक्स मी करणार आहे. तर मी त्यासाठी फेस वॅक्ससाठी हे बीन्स वॅक्स आणलेलं आहे, जे की गोळ्यांसारखं दिसते, कॅप्सूलसारखं दिसते. ते वॅक्स हीटरमध्ये टाकल्यानंतर वितळतं. तर मी इथं त्याचं म्हणजे फोडून ते वॅक्सच्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे. तर पाहू शकता तुम्ही, मी इथं कलरमध्ये फक्त व्हाईट कलर आणलेला आहे आणि खूप छान वॅक्स झालेला. म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय करणार होते. ह्याच्या अगोदर मी कोणावरही ट्राय केलेलं नाही. जी माझी मैत्रीण आहे तिच्यावर ट्राय करणार होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ आणि हा अनुभव शेअर करूयात. तर ते मी त्यासाठी ना रिका वॅक्सचा जो हीटर आहे तो यूज केलेला नाही आहे. जो माझा साधा वॅक्स हीटर आहे तो यूज करते आहे. म्हटलं की दुसरं कोणी कस्टमर आलं तर लगेच खराब व्हायला नकोत म्हणून ह्याच्यामध्ये मी यूज करते आहे. आणि त्याचा रिझल्टही मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. ह्याच्या अगोदरती मी केलं होतं, पण लॉकडाऊनच्या अगोदरती केलेलं. त्याला बरेच दिवस झाले, तो पण ट्रायलच होता, पण तिला रिझल्ट चांगला आला होता त्याचा. तर हे ब्रेन्स असं वितळल्यानंतर ना लिक्विड वॅक्सच होतं आहे ते, चॉकलेट वॅक्ससारखं किंवा आपलं नॉर्मल वॅक्ससारखं. फक्त ते वितळल्यानंतर गार झाल्यानंतर ना असं त्याचं धागे निघतात, तसं निघतं ते. तर हिच्या ह्या फेसवरती ना हेअर खूप जास्त होते. तर ते हेअर रिमूव्ह करण्यासाठी आम्ही यूज करत होतो. पाहू शकता ते धागे कसे निघतात ते. तर ते हाताने काढायचं होतं, स्ट्रिप्स यूज करायची नव्हती. तर पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी हेअर रिमूव्ह झालेले आहेत आणि ह्याच्यात पण आलेले आहेत. आणि फेसही खूप सुंदर दिसत होता. ही माझी मैत्रीण आहे, तिच्यावरच मी ट्रायल करत असते नेहमी. तिला काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही. म्हणजे फेशियल वगैरे नाहीच, पण असं वॅक्स वगैरे करताना ती येते माझ्यासाठी. आणि मला अनुभव पण भेटतात आणि शिकायलाही भेटतं. त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबतही हा अनुभव मी शेअर कराल. अशी कोणाकोणाची मैत्रीण असते की कोणत्याही गोष्टीत आपला साथ देते, तर ही माझी तशी मैत्रीण आहे. तर बऱ्यापैकी खूप छान पद्धतीने हा वॅक्स झालेला आहे, पाहू शकता तुम्ही.
कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत बाय बाय.